हा हे बसले या अनुदान बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचं करायचं काय? या शेतकऱ्यांचं अनुदान बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. थकीत असलेला पीक विमा तात्काळ वाटप झालाच पाहिजे. 2020-2023 चा पीक विमा मिळालाच पाहिजे. कापूस सोयाबीनचं अनुदान मिळालंच पाहिजे. ठिबक तुषार सिंचनाच्या 2 वर्षापासूनचं अनुदान मिळालंच पाहिजे. शेतकऱ्यांचं अनुदान बुडवणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणतंय देत नाही. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचा मोर्चा काढलेला आहे. काय मागण्या आहेत आणि 2 प्रमुख मागण्या? गेल्या 2 वर्षापासून या जिल्ह्यातील 8,000 शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचनाच्या संचाचं अनुदान शासनाच्या उदासीन धोरणामुळे बाकी आहे. खरं तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेमध्ये ही योजना गेल्यापासून इथल्या सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनास्था केवळ उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट न दिल्यामुळं या योजनेमध्ये पैसे असून सुद्धा शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. एकीकडं लाडक्या भाऊ योजना काढायच्या, लाडक्या बहीण योजना काढायच्या, शेतकरी वाऱ्यावर सोडून द्यायचे. कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यात 8,000 शेतकऱ्यांची परवड चालू आहे. कृषी मंत्री साहेब तुम्हाला हे शोभतंय का? हा आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे त्यांनी येणाऱ्या 8 दिवसामध्ये या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळावे. तुम्ही राजकारणासाठी तुमच्या मतासाठी कुठल्याही यात्रा काढत असाल, पण शेतकरी आज जिथं तुमच्या दारामध्ये आक्रोश करतोय याची तुम्ही दखल घेणार का? हा आमचा त्यांना सवाल आहे. कृषी मंत्र्याच्या जिल्ह्यातच अनास्था नाहीये, संपूर्ण कृषी मंत्र्याच्या राज्यातच अनास्था आहे. 670 कोटी रुपये राज्यामध्ये थकलेले आहेत. या बीड जिल्ह्यामध्ये एकूण 25 कोटी रुपये 8,000 शेतकऱ्यांचे थकलेले आहेत. त्यासोबतच यांनी सोयाबीन कापसाला आता शिंदे साहेबांनी अनुदान घोषित केलं. गेल्या वर्षी जवळपास 60% लोकांनी ई पीक पाहणी केली नाही. केवळ रेंज उपलब्ध नसल्यामुळे, मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे, ई पीक पाहणी नसल्यामुळे ते शेतकरी वंचित राहणार आहेत. 2020ला महसुली पंचनाम्यानुसार 3.5 लाख शेतकऱ्यांना याच सन्माननीय याच पालकमंत्र्यांनी याच ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला पीक विमा द्यायला बांधील आहोत. त्याचा एक छदाम आणखी मिळाला नाही. येणारे 8 दिवस आम्ही सरकारला या ठिकाणी मुदत देणार आहेत. आता जिल्हाधिकारी येतीलच. जर त्यांना यायचं नसेल तर आम्ही सगळे त्यांच्याकडे जाणार आहेत. आम्ही त्यांना इशारा देणार आहेत 8 दिवसात पैसे द्या, अन्यथा येणारं 15 ऑगस्ट झेंडावंदन तुम्हाला आम्ही करू देणार नाही.